140 कोटीच्या देश आहे. आपण सगळ्यांना नोकऱ्या नाही देऊ शकत. आपण पॉप्युलस देश आहे, पॉप्युलेशन खूप भरलेला देश आहे. मला प्रत्येकाला काहीतरी ऍक्टिव्हिटी असायला पाहिजे. तो सगळ्यात पहिलं स्किल जे मला भारतामध्ये फार कमी मिळतं, कमी दिसतं, ते म्हणजे मार्केटिंग. अमेरिकेमध्ये जे स्टार्टअप म्हणा किंवा बिझनेस म्हणा, ते पहिले बिझनेसची आयडिया डोक्यात आल्याबरोबर पहिला विचार करा की मी हे मार्केटिंग कसं करतो. तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा. तुम्हाला एक रेडी मार्केट अवेलेबल. तुझं जेव्हा डिजिटल प्रेझन्स असतो आणि डिजिटल जेव्हा तुझ्याकडे 1000 लोक समजा डिजिटली अवेलेबल आहे, तुझं रेडी मार्केट अवेलेबल. यू कॅन इनफॅक्ट टेस्ट देम इफ यू थिंक की आय कॅन डू इट. टेस्ट युअर प्रोडक्ट बघा काय होतं. जे काय तुम्ही प्रोडक्ट बनवलं, सर्व्हिस असेल, प्रोडक्ट असेल, ते तुम्हाला मार्केटमध्ये द्यायला पाहिजे ना. तर तुझं मार्केट कुठे, तुमचा कस्टमर कोण आहे, तुमच्या कस्टमरला पैसे देणार आहे का, तो किती देईल, तो किती वेळा देणार आहे, ह्याचा विचार आपण करत नाही. नमस्कार, मी प्रियदर्शनी. द प्रिया शो मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत स्टार्टअप आणि उद्योजकता. आणि या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत नितीन पोद्दार सर. सर, स्वागत आहे तुमचं द प्रिया शो मध्ये. गेली 30 वर्ष तुम्ही कॉर्पोरेट लॉयर म्हणून काम करतात. याच्या निमित्ताने फॉरेन कोलॅबरेशन्स असतील किंवा बिझनेस एक्सपान्शन असतील, या सगळ्याबद्दल तुम्ही कंपन्यांना कन्सल्ट करत होतात. मला असं वाटतं तुमच्यापेक्षा उत्तम माणूस असूच शकत नाही जो स्टार्टअप आणि या सगळ्या विषयावर बोलू शकतो. याचं कारण असं आहे की कंपन्यांचं भारतात येणं आणि भारतातनं नवीन स्टार्टअप्स तयार होत राहणं, भारत असेल किंवा जगभरात स्टार्टअपचं साधारण बूम असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्यामध्ये नवीन तरुण मुलं जी आहेत ही या स्टार्टअपमध्ये नक्की कुठे आहे? So, as you rightly said, Priya, first of all, thank you to you and to Max Woman मला बोलवलं या विषयावर बोलायला. सो माझा जो जवळजवळ 30 वर्षाचा अनुभव आहे, तो ज्याच्यामध्ये फॉरेन कोलॅबोरेशन्स आहेत, ॲज यू राईटली सेड, जॉईंट व्हेंचर्स आहेत, भारतातल्या कंपन्यांचा ॲडवाईज आहे. सो गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये स्टार्टअप हा जो कॉन्सेप्ट आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या उदयाला आलेला दिसतोय. ते स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, तर ते झालं असं आहे की पूर्वी स्टार्टअप नव्हते का, पूर्वी कंपन्या लोक काढत नव्हते का, काढत होते, पण त्याला आपण स्टार्टअप म्हणत नव्हतं. आणि ते एक मॅच्युरिटी नंतर लोक सुरू करायचे बिझनेस. आता काय झालेलं आहे की कुठलाही तरुण त्याला वाटतं की मला बिझनेस करायचा आहे किंवा मला काहीतरी वेगळं करायचं आहे समाजामध्ये. त्याला करण्यासाठी जे रिसोर्सेस आहेत ना, ते अक्षरशः असे अवेलेबल आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही जर कुठली साधं कन्सल्टिंग करतो म्हटलं तर तुम्हाला फेसबुक आहे, तुम्हाला मार्केट अवेलेबल आहे, तुम्हाला टूल्स अवेलेबल आहे. तुम्ही रील्स करा, तुम्ही इंस्टाग्रामवर जा. सो म्हणजे काहीतरी करायचं, कार्यक्रम करायसाठी किंवा कुठलंही जसं पटकन आपण म्हणतो की करिअर सुरू करायसाठी एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला मिळाली आहे. आणि प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, रिसोर्सेस अवेलेबल आहे, पैसे अवेलेबल आहे, इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. आज या सगळ्या गोष्टींमुळे ना की कुठल्याही तरुणाला आज किंवा कुठल्याही तरुणीला वाटलं की मला काही चांगलं काम करायचं आहे. अगदी सिम्पलेस्ट उदाहरण सांगतो ना मी, ज्याचं समजा एखाद्या मुलाचं किंवा चांगलं अक्षर आहे, तो सुलेखन लोकांना शिकवू शकतो. ही कॅन मेक पत्रिका लिहिणं एक मोठी ऍक्टिव्हिटी झालेली आहे. करेक्ट. सो सिम्पलेस्ट ऍक्टिव्हिटीला कमर्शियल स्वरूप देता येणं, द केपेबिलिटी टू कमर्शियलाइज युअर स्मॉल ऍक्टिव्हिटीज, आणि त्याला रेडी मार्केट अवेलेबल असणं किंवा मार्केट आज उपलब्ध असणं, कुणाच्याही तुला गरज नाही, कशाचीही गरज नाही. अगदी आपण कितीतरी युट्यूबवर बघतो असे साधे इंटरव्ह्यूज आहेत, पॉडकास्ट आहेत, त्याच्यावरती किती लोक पैसे कमवत आहेत. गृहिणी घरच्या, कोकणातल्या किती साध्या स्त्रियांना बघतो मी, त्याच्या बागकाम, त्याचं नारळ, हे आंबा दाखवतात, घर दाखवतात आणि त्याच्यावर पैसे कमवतात. सो तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी, कमर्शियल ऍक्टिव्हिटी करता येणं बेस्ड ऑन युअर स्किल, बेस्ड ऑन युअर पॅशन, बेस्ड ऑन युअर इंटरेस्ट, दॅट इज स्टार्टअप. आणि बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी आणि बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन आणि बिकॉज ऑफ सोशल मीडियामुळे आज तुम्हाला इथे बसून तू जगभरात जाऊ शकतो. ही सगळ्यात मोठी आज टेक्नॉलॉजीची उपलब्धी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की व्हॉट आय एम सीइंग की आज प्रत्येकाच्या घरामध्ये कोणत्याही स्टार्टअपचं काहीतरी आयडिया करत असतो, बोलत असतो. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. कारण प्लीज अंडरस्टँड वन थिंग की 140 कोटीच्या देश आहे आपला. आपण सगळ्यांना नोकऱ्या नाही देऊ शकत. आपण पॉप्युलस देश आहे, तर पॉप्युलेशन खूप भरलेला देश आहे. तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी ऍक्टिव्हिटी असायला पाहिजे. त्यामुळे ह्या स्टार्टअप वर्ल्ड किंवा तुम्हाला एक कमर्शियल ऍक्टिव्हिटी करता येण्याची केपेबिलिटी येणं,
बेस्ड ऑन युअर पॅशन अँड इंटरेस्ट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती जोपासली पाहिजे आणि तिला जास्त प्रोत्साहन देत मोठं करायला पाहिजे. पण असं जरी म्हटलं तरी जसं आपण म्हणतो की स्टार्टअपला असं सिम्पली डिफाईन करता येऊ शकतं की आयडियाज कन्व्हर्टेड इंटू बिझनेस कॅपिटलमध्ये. पण मुळात तुमच्याकडं काय कॅपिटल अवेलेबल आहे हे फार लोकांना ओळखता येत नाही आणि त्याचं कमर्शियलायझेशन हा एक वेगळाच पार्ट झालेला आहे. स्टार्टअप नाव जरी चांगलं असलं तरी मुळात त्याच्यात एंटर करायला तुमच्याकडे काय पद्धतीचं भांडवल आहे हे शोधायचं कसं, कारण भांडवल उभं करायचं एवढंच फक्त आपल्याला माहिती असतं. म्हणजे यू वॉन्ट टू से की स्टार्टअपची मला आयडिया आहे हे कसं कळणार. एक्झॅक्टली. सो बघा त्याच्यासाठी ना असं काही एक फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे. आपण म्हणू ना की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. आपली गरज ना ही इन्व्हेन्शनला म्हणजे हे देते, प्रोत्साहन देते किंवा जन्म देते. साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या एअरपोर्टवरती बॅग्स असतात ना, मोठ्या मोठ्या बॅग्स. त्या बॅग्स पूर्वीमध्ये पोर्टर असायचे, पोर्टर्स हमाल असायचे. मग कोणाला ते सुचलं की हे हमाल आणि हे किती पुरणार, आपल्याला पुरत नव्हते आणि सगळ्या मोठ्या मोठ्या बॅग त्याला फक्त व्हील्स लावले बॅगला. छोटीशी आयडिया आहे पण ही गरज होती तेव्हा. सो इट वॉज अ नेसेसिटी की मी बॅग उचलून जाऊ शकत नाही, पण त्या बॅगला मी व्हील लावले. त्याने ज्याला बॅगला व्हील लावल्याबरोबर मोबिलिटी आली. मग लोकांनी चेअरला व्हील लावायला सुरुवात केली. मग आपण मोठ्या मोठ्या शिड्या असतात, शिड्यांना व्हील लावलं. सो जिथे जिथे मोबिलिटी पाहिजे होती तिथे तिथे व्हील आल्या. सो ही गरज बघून आपण नेसेसिटी केली. आपण दुसरं त्याच्यापेक्षा सिम्पल उदाहरण घेऊया. आपण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही किंवा देशभर कुठेही फिरतो, टॅक्सी पाहिजे असते. म्हणून टॅक्सी कुठे आहे, टॅक्सीवर वाट बघत असतो. आज जे ॲप्स आहेत अवेलेबल, वेगवेगळे ॲप्स आहेत, ॲपवर तुम्ही टॅक्सी बुक करू शकता, टॅक्सी पे करू शकता, सगळं करू शकता. ही गरज होती आपल्याला. सो मला असं सांगायचं आहे तुला की आजच्या आपल्या म्हणजे लोकांनी, तरुणांनी, कोणी करू शकतो स्टार्टअप. म्हणून मी तरुण स्पेसिफिकली म्हणणार नाही. अगदी वृद्ध लोक जे आहेत किंवा सिनियर सिटीजन त्यांनी सुद्धा त्यांची गरज काय, मग ती गरज कशी सॉल्व्ह करता येईल, तर ते सॉल्व्ह करताना मला काही डिझाईन थिंकिंग आहे का, मी सोल्युशन त्याचं काय करू शकतो. आपल्या आजूबाजूला जर तुम्ही प्रश्न शोधले तर तुम्हाला उत्तर सापडेल. प्रश्न शोधता आलं पाहिजे. आणि याच्यामध्ये ना मी तुला इंटरेस्टिंग सांगायचं म्हणजे पु ल देशपांडेची कथा आहे, बिगडी ते डिग्री. त्यात ते काय म्हणतात, आपली शिक्षण व्यवस्था काय, संस्कृती काय, गप्प बसा, विचारू नका, प्रश्न विचारू नका. हे तेव्हापासून चालू झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं इफ वी जस्ट गिव्ह अप दॅट, आपण मुलांना किंवा कोणालाही ना प्रश्न विचारू दिले पाहिजे. आपली क्युरिओसिटी आहे आपली, किंवा आपल्या मधला जो चाइल्ड आहे त्याला आपण जागं ठेवलं पाहिजे. बघा लहान मुलं प्रत्येक प्रश्न हे काय ते काय जास्त. मुलांना काय म्हणतो, अरे काय प्रश्न विचारू सगळे, अरे त्याला विचारू द्या. त्यांनी प्रश्न विचारले नाही तर त्याला उत्तर सापडणार नाही. बरोबर. सो आपली ही जी संस्कृती आहे ना आपलीच अशी नाही जगामध्ये. लहान मुलांना किंवा कोणाला आपण जास्त बोलू नको, जास्त प्रश्न विचारू नको. आणि ती जर बदलली आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारू दिले लोकांना, आणि मी तर म्हणतो स्टुपिड प्रश्न विचारतो लोकांना, काही नाही फरक. हे का होऊ शकत नाही, हे का होतं, हे जे मुलं प्रश्न जेव्हा तुम्ही त्यांना चांगलं जर समजून सांगितलं तर मग त्याच्या प्रश्न विचारायची क्वालिटी पण बदलेल. अगदी. आणि नवीन आयडियाज पण व्हॉट माय पॉइंट इज की टू कम बॅक टू युअर क्वेश्चन की आयडियाज कुठून येणार, तर आपण आपल्या आजूबाजूचे प्रश्नच बघितले, आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याचा जर विचार केला तर आपल्याला समजतं की ह्या प्रश्नाची गरज आहे. आज एवढे फूड ॲप बघतो आपण, फूड ॲप्स, डिलिव्हरी ॲप्स, कितीतरी गोष्टी कशावरून आल्या ह्या सगळ्या आपल्या गरजेच्या आहेत सगळ्या गोष्टी. अगदी. पण कुठलाही व्यवसाय उभं करायचा म्हटला की त्याला भांडवल लागतं. ही खरोखरी समज आहे की हा समज मोडता येऊ शकतो? इट डिपेंड्स. तुम्ही जर तुम्हाला व्यवसाय करायचे होते, तुम्ही म्हणाला की समजा फॉर एक्झाम्पल मला ही कुंडी बनवायची आणि मला चांगल्या कुंड्या विकायच्या. तुम्हाला कुंड्या बनवण्यासाठी तुम्हाला इक्विपमेंट लागणार, फॅक्टरी लागणार, पण त्याच्यावर सोल्युशन आहे. यू कॅन गेट रेडीमेड कुंडीज. तुम्हाला मार्केटमध्ये रेडीमेड व्हाईट लेवल कुंड्या मिळू शकतात, त्याच्यावर तुम्ही तुमचं लेवल लावू शकता. सो उपाय आहे,
पण याचा अर्थ भांडवल लागणारच नाही का असं मी म्हणत नाही, भांडवल लागणार, पण तुमची भांडवल किती लागेल, ते कसं स्प्लिट करायचं किंवा कुठली प्रायोरिटीने काम करायचं त्याच्यावर तुम्हाला करता येईल. त्याच्यावर विचार करून काम म्हणजे मार्ग काढता येतो. एक्झॅक्टली, मी तेच विचारणार होते की बऱ्याचदा असं होतं की आयडियाज जनरेट होतात, म्हणजे हे जाऊ शकतं इथपर्यंत कळतं किंवा ही गरज आहे, जसं आपण आधी म्हटलो ही गरज आहे असं समजतं, पण त्या गरजेच्या किंवा त्या उत्पादनाचं मार्केटिंग करणं किंवा त्याच्या आजूबाजूला एक व्यवसाय म्हणून त्याला उभं करणं हे कसं शक्य होतं किंवा ते कसं शक्य करावं लागतं. सो इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आपण पहिले सुरुवातीला काय बघितलं की आयडिया जनरेट कशा होतात, की आताचे प्रॉब्लेम उद्याच्या इनोव्हेशन आहे, बरोबर आहे. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, ते आपण बघितलं. तुम्ही लिस्ट केली, समजा की माझ्या आजूबाजूला 10 प्रश्न आहेत आणि 10 प्रश्नावरती मला हे 10 उत्तरं सुचलेली आहेत. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला उत्तरं सुचली, पण त्याच्या पुढची पायरी काय आहे, तर डोंट जम्प इन टू बिझनेस. त्याचं तुम्ही मॉडेल बनवा पहिल्यांदा, त्याचं मॉडेल बनवा. त्याचं मॉडेल बनवल्यानंतर त्या मॉडेलला मी स्केल करू शकते का, मोठं करू शकते का. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, समजा तुम्हाला पॉडकास्ट करायचं नाही, पॉडकास्टचे पैसे मिळतात, म्हणजे तुम्ही चॅनल केले तर तुम्हाला पैसे मिळू शकतात, करेक्ट. यू आर मॉनिटायझिंग युअर एबिलिटी टू डिस्कस ऑन व्हेरियस टॉपिक्स, दॅट्स पॉडकास्ट. मग याचं मॉडेल तयार करायला पाहिजे तुम्हाला, की मी हे जर मॉडेल केलं ते मला मार्केट करता येईल का. मार्केट केलं तर ते लोकांपर्यंत जाईल, लोकांना आवडेल, पण लोक त्यांना पैसे देतील का. एक लक्षात ठेवा, मला आवडतं म्हणून मी केलं, हे मी खूप लोकांकडून ऐकतो. हे मी म्हणत नाही चुकीचं आहे, पण दॅट्स नॉट द सायंटिफिक वे ऑफ डुईंग इट. आवडतं ते करणं म्हणजे हॉबी किंवा छंद म्हणू शकतो आपण. हा, व्यवसाय नाही बघा, म्हणू शकतो. हा व्यवसाय नाही होणार तो. सो मला मी कितीतरी लोकांना बघतो, आम्हाला आवडतं म्हणून आम्ही केलं, पण त्या काय म्हणजे यशच मिळालं नाही. यश का नाही मिळालं, बिकॉज तुम्ही तसा तो सायंटिफिक त्याचा प्रवास बघितला नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर सगळं सोपं आहे, आता काही डिफिकल्ट राहिलेलं नाही. कुठलीही गोष्ट तुम्हाला समजा करायची आहे, कुठलाही व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसायात तसाच व्यवसाय जगामध्ये कोणीतरी केलेला असणार. म्हणजे मी तर 100% सांगतो की आयडेंटिकल नसेल व्यवसाय केलेला, पण त्याच्या जवळपास येणारा व्यवसाय केला असणार, कोणीतरी केला असणार. तुम्ही तो शोधून काढा की असे व्यवसाय कोणी केले आहेत का. ओके, लेटस्ट टेक अ क्लासिक एक्झाम्पल, की मला पुस्तकं लिहायचा शौक आहे आणि मी बुक्स पब्लिकेशनमध्ये येऊ शकते का. तर बुक पब्लिकेशनच्या 1000 कंपन्या आहेत, मग त्यांनी कसे व्यवसाय केला, त्यांनी कुठले बुक्स पब्लिश केले. दुसरं, घरगुती लोकांचे जसे आपण कुंड्या म्हणतो, गार्डन, लहान लहान गार्डन, तर असे लहान लहान गार्डन्स किंवा लहान लहान डेकोरेटिव्ह आयटम्स कोणी कुठल्या ब्रँड खाली केले, तुम्ही ते शोधून काढा. त्यांचं बिझनेस मॉडेल काय स्टडी करायला पाहिजे आणि त्यांचे फेल्युअर्स, मग त्यांचे फेल्युअर्स पण स्टडी करा. मग हा बिझनेस मॉडेल आहे, हा समजा मला असे डेकोरेटिव्ह ट्रीज किंवा डेकोरेटिव्ह प्लांट बनवायचे, त्याला मला किती खर्च आहे, मग ते मी कुठे विकू शकेन, मला मार्केट काय आहे, मग ते किती रुपयाला विकू शकेन मी, माझं प्रॉफिट मार्जिन काय आहे, मग इतरांनी कोणी केलं आहे का, त्यांनी प्रॉफिट, याचा तुम्ही जर सारासार विचार केला तुम्हाला साधारण कळतं की अरे मी करू शकणार नाही. आणि मग इफ यू थिंक की आय कॅन डू इट, यू डू इट, यू टेस्ट युअर वॉटर, करून बघा काय होतं ते. तुम्ही इतक्या सगळ्या जगभरातल्या मल्टीनॅशनल कंपनीज सोबत काम केलेलं आहे. आय एम शुअर की अनेक स्टार्टअप्स पण तुम्ही जवळनं पाहिलेले आहेत. असे काही इनोव्हेटिव्ह जगभरातले स्टार्टअप्स तुम्हाला सांगता येतील का, ते कसे उभे राहिले. उबर ओला क्लासिक एक्झाम्पल आहे. उबर ओला एक क्लासिक एक्झाम्पल. बैजू आपल्या देशातलं, ते बैजू म्हणजे काय होतं, एज्युकेशनल ॲप. ट्युशन घेणारा बैजू क्लास होता. आज इज बिलियनियर. आता ऑफकोर्स त्यांचं ते वेगळ्या डिफिकल्टीमध्ये आले, ती गोष्ट वेगळी आहे, पण साध्या ट्युशन्स मधून लोकांनी बिझनेस उभे केलेले आहेत. साध्या ट्युशन क्लासेस मधून उभे केले आहेत बिझनेस. खान अकॅडमी काय आहे, खान अकॅडमी फक्त एज्युकेशन करते, एज्युकेशन. अशा खूप म्हणजे भरपूर स्टार्टअप मी बघितले, भरपूर. आणि आता तर तुम्ही जर गुगल केलं की मला नवीन आयडियाचा स्टार्टअप, मी दर मंगळवारी महाराष्ट्रात मी आर्टिकल लिहितोय ते ग्लोबल स्टार्टअप्सवरती, की ग्लोबल स्टार्टअप्स त्याचा सोशल इम्पॅक्ट काय आहे याच्यावरती लिहितोय मी. सो असे अक्षरशः शेकडानी स्टार्टअप्स आहेत असे, ज्या लोकांनी स्टार्टअप सुरू केलं. आता म्हणजे अगदी क्लासिक उदाहरण द्यायचं म्हणजे तर माझ्या एका मित्राची मुलगी आहे, ती डेंटिस्ट आहे. वडिलांनी सांगितलं मग तिने डेंटिस्टचं MBBS झाली, पण तिला पेंटिंगचा शौक होता. तो ती जीन्स पेंट करते, हँड पेंट करते, जीन्स शूज कस्टमाइज करते.
आणि तिच्याकडे काय 70-80 आर्टिस्टच्याकडे कामं करतात. आता डेंटिस्ट आहे ती, पण ती आर्टिस्टचं काम करते. म्हणजे ती शूज किंवा तुझ्या शर्ट्स जॅकेटवरती वगैरे ती तुमच्या ड्रॉइंग्स करून ती तुम्हाला कस्टमाइज पेंटिंग करून देते. दिस इट्स अ बिझनेस, इट्स अ व्हेरी बिग बिझनेस. एक्झॅक्ट. आता जीन्सवर पेंट करणं हे सांगताना बऱ्याच जणांना सुचू शकेल, पण त्याचं व्यवसायात रूपांतर करताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स तुम्हाला शिकायलाही लागतात आणि काही वेळेला आपल्याकडे नसतील तर ते उभेही करायला लागतात. असे कुठले कुठले अदर अपार्ट फ्रॉम आयडियाज, त्या आयडियाजला कन्वर्ट करण्यासाठी, स्टार्टअपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी अपार्ट फ्रॉम दिस आयडिया व्यतिरिक्त आणखीन काय काय प्रकारचे स्किल्स लागतात? तो सगळ्यात पहिलं स्किल जे मला भारतामध्ये फार कमी मिळतं, कमी दिसतं, ते म्हणजे मार्केटिंग. अमेरिकेमध्ये जे स्टार्टअप म्हणा किंवा बिझनेस म्हणा, ते पहिले बिझनेसची आयडिया डोक्यात आल्याबरोबर पहिला विचार करतात की मी हे मार्केटिंग कसं करणार, मला याची प्राइस काय मिळू शकते, माझं मार्केट कोण आहे, माझा कस्टमर कोण आहे, ह्याचा विचार आपण भारतामध्ये फारसा करता दिसत नाही. आपण काय करतो, पहिले बिझनेस सुरू करूया, पुढचं पुढे बघितलं जाईल, पुढचं पुढे बघितलं जात नाही, मग तुम्हाला अपयश पद्धती पडतं. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही बिझनेस कोणासाठी करता, तुम्ही मला समाजासाठी करता का, तर तुम्ही यशस्वी आहात, तुम्ही केला बिझनेस, पैसे मिळवणार डेफिनेटली. पण तुम्हाला तो बिझनेस, तुमचं प्रोडक्ट आहे समजा, ते जे प्रोडक्ट, जे काय तुम्ही प्रोडक्ट बनवणार, सर्व्हिस असेल, प्रोडक्ट असेल, ते तुम्हाला मार्केटमध्ये द्यायला पाहिजे ना. मग त्याचं मार्केट कुठे आहे, मग माझा कस्टमर कोण आहे, मग तो कस्टमरला पैसे देणार आहे का, तो किती देईल, तो किती वेळा देणार आहे, ह्याचा विचार आपण करत नाही. हे अगदी दुर्दैव आहे गोष्ट. आपण म्हणजे भारतामध्ये, खास करून मी महाराष्ट्रामध्ये जे स्टार्टअप बघतो, मग माझे कितीतरी स्टार्टअप मला महाराष्ट्रामध्ये दिसतात, चांगलं प्रोडक्ट आहे, चांगलं सर्व्हिसेस आहेत, पण त्यांना ते मार्केटिंगची स्किलच समजत नाही. आता आंब्याचा सण आहे, म्हणतो सीझन आहे, कोकणामध्ये कितीतरी तरुण सर आम्ही आंबे विकतो, आमच्या आंबा चांगला आहे असं, पण ते घेणार कोण, तुमचा कस्टमर कोण आहे, तर तुम्ही ते पॅकेजिंग केलं आहे का, तर तुम्ही त्याला कम्युनिकेट केलं आहे का. मे मध्ये जो आंबे येणार आहेत, एप्रिल मे मध्ये, तुम्ही मला एप्रिल मध्ये सांगितलं की मी पण आंबे विकतो, मग मी उपयोग नाही ना. तुम्ही त्याचं मार्केटिंग 4 महिने अगोदर करायला पाहिजे. 4 महिने अगोदर तुम्ही तुमचा कस्टमर शोधून ठेवा, त्याच्याशी रिलेशनशिप एस्टॅब्लिश करा, बुकिंग करता येईल, बुकिंग घेता येईल तुम्हाला. तर त्यांना ज्या पद्धतीने पॅकेजिंग पाहिजे त्या पद्धतीने पॅकेजिंग करता येईल. कोणाला 6 आंब्याचं पॅकेज पाहिजे, कोणाला 10चं पाहिजे, कोणाला 20चं पाहिजे. आपण डझनच काय हिशोब करतो, वाय कॅन्ट बी 5 मँगोज. आपण असा कधी विचार केलाय का, मला गिफ्ट म्हणून कोणाला द्यायचं आहे, मी 3 आंब्याचं पॅकेजिंग करून गिफ्ट का देऊ शकत नाही. ज्याला मग मार्केट कशासाठी आहे अवेलेबल, मार्केटमध्ये काय लोकांना पाहिजे याचा सर्वे कोण करणार, त्या मार्केटला अफोर्डेबिलिटी आहे की नाही, ते मार्केट घेऊ शकतं का, याचा अभ्यास कोण करणार. मला असं वाटतं की म्हणजे माझ्या माहितीमध्ये आय एम व्हेरी सिरियसली सेइंग दिस, अमेरिकन, परत रिपीट करतो मी, अमेरिकन बिझनेसमन पहिल्यांदा प्रोडक्ट तयार करायच्या अगोदरच मार्केटचा विचार करतो, कस्टमरचा विचार करतो. तसं देशात होत नाही आपल्या, आणि महाराष्ट्रामध्ये खास करून नाही होत, विच इज अनफॉर्च्युनेट. पण का नाही, काय कमी पडतं आता सी काय माहिती आहे का की यू आस्क मी द क्वेश्चन की व्हॉट इज द स्किल दॅट आय शुड हॅव. मला असं वाटतं की मला कुठलाही तुम्ही ग्रॅज्युएट घ्या, कुठल्याही विषयाचा ग्रॅज्युएट घ्या, बघा उद्योजकतेचं शिक्षण मिळत नाही कुठे. हे दुर्दैव आहे ना. आपण BA होतो, BCom होतो, BSc होतो, आणि आपल्याला आयडिया मिळतात, पण त्यामध्ये मार्केटिंग कसं करायचं शिकवत नाही. आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये कुठेही आयडिया, हाऊ टू कन्वर्ट आयडिया इन टू बिझनेस शिकवत नाही. मग हे स्किल्स तुम्हाला कुठे येणार. तर त्यासाठी मला असं वाटतं की फॉरगेट द डिग्री, आज मार्केटमध्ये अशा भरपूर कोर्सेस अवेलेबल आहे की व्हॉट इज मार्केटिंग, हाऊ डू आय कन्व्हिन्स माय कस्टमर, हाऊ डू आय चार्ज माय कस्टमर, या सगळ्या गोष्टीचं सायंटिफिक नॉलेज अवेलेबल आहे, ते आपण घेत नाही. म्हणजे पॅकेजिंग कसं असायला पाहिजे याच्यावर आपण विचार नाही करत, आपण त्याचा सायंटिफिक विचारच नाही करत, आपल्याला तो खर्च वाटतो. मी कितीतरी चांगल्या उद्योजकांना बघितलं आहे, चांगल्या नॉलेज बेस्ड लोकांना बघितलेलं आहे, चांगल्या साहित्यिकांना बघतो मी, नाट्यशास्त्र लोकांना बघतो मी. त्यांना विचार तुमची वेबसाईट आहे का, त्याची वेबसाईट नसते. तुमची का वेबसाईट नसते, प्रत्येकाची वेबसाईट असायला पाहिजे. तुम्ही उद्योजक असा किंवा नसा, इफ यू आर समथिंग यू हॅव टू हॅव युअर वेबसाईट. तुमचं लिंक्डइन प्रोफाईल असायला पाहिजे, तुमचं फेसबुक पेज असायला, तुमच्या सोशल मीडियावर तुमच्यामध्ये ती माहिती असायला पाहिजे. आपण ती माहितीच देत नाही.
वेबसाईटला आपल्याला असं वाटतं की वेबसाईट एकदा केली का ती कायमची झाली, असंच असतं. ती वेबसाईट किती लोकांची डेड असते, चालत नाही, त्याच्याकडे कस्टमर नंबर नसतो, ॲड्रेस नसतो. कितीतरी आपल्या ऑफबीट टुरिझमच्या साईट्स बघतो, त्याचं लोकेशन नसतं, बुकिंग कशी करायची माहिती नसते. ते असतं पण ते कुठेतरी खाली लपलेलं असतं. आता समजा मला टुरिझममध्ये बिझनेस करायचा आहे, तर लोकांनी मला शोधल्याबरोबर मला पटकन माझा टुरिस्ट प्लेस कुठे आहे, माझं रेस्टॉरंट म्हणा किंवा माझं होमस्टे म्हणा किंवा हॉटेल, ते ताबडतोब सापडलं तर पाहिजे. आता गमत अशी आहे बघा, हे सगळं ज्ञान तुम्हाला एका दिवशी नाही मिळू शकत. पण मला जर बिझनेस करायचा आहे तर मी एकच शब्द सांगेन तुझ्या कार्यक्रमातून, फर्स्ट लर्न हाऊ टू मार्केट युअर सेल्फ. पहिलं स्किल मार्केटिंगचं यायला पाहिजे तुम्हाला. मार्केटिंग नसेल तर बिझनेस करू नका. तुमच्यासाठी मार्केटिंग करायला बाहेर लोक बसलेले नाहीये. ऑर यू डिसाइड मला मी मॅन्युफॅक्चर करणार, मार्केटिंग दुसऱ्या डिसाइड दॅट. सो मार्केटिंग इज मस्ट. आणि त्याच्यानंतर बऱ्याच दुसऱ्या गोष्टी नंतर आपण बोलूया, पण बेसिक जर गोष्ट विचारायची तर मार्केटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते तुम्ही छान सांगितलं की आपल्याला करता येत नसेल तर किमान दुसऱ्याला तरी द्या, तेही महत्वाचं आहे. सर, हे सगळं करताना बेसिकली आपल्याकडे उद्योग सुरू करताना खूप कमी तरुणी आहेत जे इनिशियल स्टेजमध्ये उद्योग सुरू करतात. बऱ्याचदा ते एक नोकरी घेतात, ठराविक काहीतरी पगार कमवतात आणि मग हळूहळू टप्प्याने ते व्यवसाय सुरू करायचा विचार करतात, बऱ्याचदा सुरूही करतात. अशा तरुणांनी नोकरी कुठल्या टप्प्यावर सोडली पाहिजे? इट्स अ गुड क्वेश्चन. की नोकरी करत असताना जर मला एखाद्या व्यवसायाची कल्पना सुचली तर मी कुठल्या टप्प्याला नोकरी सोडली पाहिजे. सो इट ऑल डिपेंड्स अपॉन व्हॉट इज युअर फायनान्शियल नीड. कितीतरी मध्यमवर्गीय फॅमिली अशा आहेत ज्यांना बघतो मी, किंवा थोडेसे फायनान्शियली वीक असतील, ते घराला सपोर्ट करायसाठी नोकरी करतात. त्याने माझ्यामध्ये नोकरी सोडू नये सुरुवातीलाच, बिकॉज दॅट गिव्ज यू ॲटलिस्ट सम स्टेबल इन्कम. पण एकदा जेव्हा तुम्हाला कळलं की आता मला माझ्या बिझनेसमध्ये इन्कम येते आहे आणि मला बिझनेसमध्ये इन्कमच येते असं नाही, पण बिझनेसमध्ये मला वेळ कमी पडतोय आणि माझा नोकरी आणि माझा बिझनेस हा क्लॅश होतोय आणि तो क्लॅश मी मॅनेज करू शकत नाही, त्यावेळेला तुम्ही नोकरी सोडायला पाहिजे. डोंट रश टू गिव्ह अप द जॉब. बिकॉज एक लक्षात घ्या, जर तुम्हाला बिझनेसमधून इन्फ्लुअन्स असेल पैशाचा तर ऑब्व्हियसली यू गेट स्ट्रेन्ड. पण तो स्ट्रेस तुम्हाला सहन करता येणार आहे का? फायनान्शियल स्ट्रेस तुम्हाला सहन होणार आहे का? तो मला असं वाटतं की आता अनफॉर्च्युनेटली काय, आज नवरा बायको दोघे नोकरी करतात. मग टप्प्याटप्प्यात एक जण नोकरी सोडू शकतो, मग दुसऱ्या नोकरी सोडण्याचा विचार करायला पाहिजे. असं ते गणित बसवायला पाहिजे. शेवटी संसार चालला पाहिजे तुमचा ना, संसार आणि घर चाललं पाहिजे, गरजा आहे तुमच्या ना शेवटी. अगदीच. साधारणतः मी जसं सांगितलं की वयाच्या सेकंड इनिंगला बऱ्यापैकी उद्योग सुरू करताना दिसतात, पण व्यवसाय सुरू करायचं उत्तम वय कुठलं? कुठले ज्या दिवशी तुम्हाला चांगली आयडिया सुचली आणि ज्या दिवशी तुम्हाला जर ती आयडिया एक्झिक्यूट करता येत असेल आणि ज्या दिवशी एक्झिक्यूट केल्याबरोबर ती आयडिया सक्सेसफुल होत असेल, ज्या वयात वाटलं त्या वयात उद्योग करायला पाहिजे. यू विल बी सरप्राईज. आपलं हॉटेल लीला हॉटेल चेन्स, तर ते जे मालक आहे नायर म्हणून, ते कॅप्टन नायर आता नाहीये, ते रिटायर झाले 60व्या वर्षी, 62ला तरी. रिटायरमेंट नंतर तरी हॉटेल बिझनेस झाले ते, रिटायरमेंट नंतर. आणि आज लीला चेन, एवढी मोठी चेन उभी राहिली, त्यांनी रिटायरमेंट नंतर उभी केली. मला काय म्हणशील? 5 स्टार हॉटेल्स, एवढे हॉटेल्स आधी बांधले, ते रिटायरमेंट नंतर बांधले. रिटायरमेंट नंतरचं करिअरही एक्झॅक्टली सुरू केलं. महिला आणि साधारणतः महिला जेव्हा उद्योगामध्ये येतात तर 80% महिला उद्योगामध्ये तेव्हा येतात जेव्हा बऱ्यापैकी घर सेटल झालेलं असतं आणि करिअरमध्ये किंवा जे प्रोफेशनल शिक्षण आपण घेतलेलं आहे त्याच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मागे पडलेले असतात. अशा वेळेला मग घरात बसण्यापेक्षा काहीतरी उद्योग करावा असं त्यांच्या डोक्यात येतं आणि अधिकतर महिला आपल्याला तशा दिसून येतात, त्या व्यावसायिक झाल्याचं आपल्याला दिसून येतं. महिलांच्या या स्टेजमध्ये त्यांनी व्यवसायाला गती देण्यासाठी कुठले कुठले पॅरामीटर्स ठेवले पाहिजे किंवा कुठले कुठले चेकलिस्ट ठेवली पाहिजे रादर? सो अशी व्हॉट यू आर सेइंग इज राईट. पण इनफॅक्ट मी आता जे बघतोय मी की मुली जास्त बिझनेसमध्ये येत आहेत, बघितलं मी. आय एम सीइंग दॅट लॉट ऑफ यंग गर्ल्स आर पुटिंग स्टार्टअप्स आणि सक्सेसफुल होत आहेत. बरेच वेळेला काही महिला ज्या लग्न झाल्यानंतर
थोडं संसारामध्ये स्थिर झालं, त्यांना वाटतं की आता अरे आपले मुलं पण हळूहळू मोठी होत आहेत आणि पण त्यांचं नॉलेज आहे त्यांच्याकडे, त्यांनी शिक्षण घेतलेले आहे, त्या शिकलेले आहेत, त्यांना वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे. सो मला असं वाटतं की त्यांना सुद्धा इनफॅक्ट दे आर इन द बेटर पोझिशन टू स्टार्ट बिझनेस. त्यांनी जास्त वेळ न निवडता त्यांनी बिझनेसमध्ये यायला पाहिजे. आता इफ यू आस्क मी व्हॉट आर द स्टेप्स, सो माझी माझी सगळ्यांना फर्स्ट एक रिक्वायर्ड सजेशन आहे की पहिल्यांदा तुमचं डिजिटल मीडियामध्ये, डिजिटल वर्ल्डमध्ये तुमचं डिजिटल प्रेझेन्स तयार करा. पहिल्यांदा डिजिटल प्रेझेन्स तयार करायचं म्हणजे काय नेमकं करायचं, तुमचे सोशल मीडियाचे अकाउंट्स असायला पाहिजे. आणि काही नाही, सुरुवातीला पहिले एक्झामिन करा की सोशल अकाउंटला लोक कसे वापरतात, हाऊ आर दे युझिंग इट, स्टडी दॅट. एक साधारणपणे वर्ष 6 महिने स्टडी करा. मग तुम्ही तुमचे हळूहळू तुम्ही दुसऱ्यांच्या ग्रुप्सला ॲड व्हा, तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा. तुम्हाला एक रेडी मार्केट अवेलेबल होतं. तुझं जेव्हा डिजिटल प्रेझेन्स असतो आणि डिजिटल जेव्हा तुझ्याकडे 1000 लोक समजा डिजिटली अवेलेबल आहे, म्हणजे तुझं रेडी मार्केट अवेलेबल आहे. यू कॅन इनफॅक्ट टेस्ट देम की मी हे करते. विचारा तुमच्या डिजिटल मार्केटमध्ये लोकांना, तुमच्या फेसबुकच्या अकाउंटला, ग्रुप्सला, लिंक्डइनच्या ग्रुपला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये की मला असा व्यवसाय करायचा, तुम्हाला इंटरेस्ट असेल का. दॅट्स द स्टार्टिंग पॉईंट. अगदी तुला क्लासिक एक्झाम्पल म्हणजे आपण कधी कितीतरी बघतो आपल्या आजूबाजूला, एखादी मुलगी असते, ती केक बनवते. पहिले 10 केक बनवते, 20 केक बनवते, मग ती हळूहळू व्हॉट्सअपवर पाठवते, मग ती फेसबुकला टाकते, मग ती इंस्टाला टाकते आणि हळूहळू तिचं बघता 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 ते मोठं केक शॉप होतं. हातावर मेहंदी काढणाऱ्या बायका, मोठा बिझनेस आहे. ट्युशन घेणाऱ्या बायका बघतो मी. सो ह्या लहान लहान गोष्टी ज्या आहेत ह्या अशा अवेलेबल नाहीये. त्या जर तुम्ही करू शकत असाल तर ॲज आय सेड, पहिल्यांदा तुम्ही तुमचा डिजिटल प्रेझेन्स तयार करा, डिजिटल ऑडियन्स तयार करा. तुमच्या इंटरेस्टच्या ग्रुप्समध्ये तुम्ही जा. तुम्ही त्या इंटरेस्टच्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही बघा की हाऊ आर दे रिॲक्टिंग. असं करत तर आय थिंक इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट जॉब. नोकऱ्या नाहीत म्हणून आपण अनेक तरुणांना सल्ला देतो की तुम्ही व्यवसाय केला पाहिजे. पण व्यवसायातही व्यावसायिक यश मिळवायचं असेल तर नक्की काय केलं पाहिजे, हा एक भाग. आणि दुसरं, नोकऱ्याला व्यवसाय किंवा स्टार्टअप हा खरंच पर्याय असू शकतो. मी परत मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याकडे 140 कोटीची लोकसंख्या आहे. कुठलंही सरकार आलं की सगळ्यांना चांगल्या नोकऱ्या, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, मोदी जॉब्स असं नाही होऊ शकत, असं होणार नाही. सो आपल्याला विचार करावाच लागेल की आपल्या तरुणासाठी आपण काय करू शकणार आहे, किंवा तरुण ज्या मार्ग कसा काढणार आहे. तुम्ही किती MPSC UPSC परीक्षा देत राहिले समजा, पण तिथे जॉब्सच नाही आहे धरून चला, आणि सगळ्यांना सक्सेस मिळेल असेल गॅरंटी नाही आहे, नेसेसरी नाही आहे. असं असताना मला असं वाटतं की हा स्टार्टअपचा जो किंवा स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याचा जो ऑप्शन अवेलेबल आज झालेला आहे, आज मी परत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे असं झालं आहे. म्हणजे काय नेमकं झालेलं आहे, तर टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, मार्केट अवेलेबल आहे, मार्केट रीच अवेलेबल आहे बिकॉज ऑफ सोशल मीडिया. ही जी आज उपलब्धी आपल्या रिसोर्सेस जे आपल्या अवतीभोवती अवेलेबल आहे, मला असं वाटतं की त्याचा उपयोग तरुणांनी करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला चांगली नोकरी करायची आहे का, तर त्याची वाट बघत बसणार आहे का तुम्ही किती चांगले शिकले समजा, असं चांगली डिग्री घेतली, शिकलेली आहात, अनुभव पण आहे, पण जर जॉबच नाही समजा, किंवा ती कंपनीच बंद पडली फॉर सम XYZ रिझन, पण तुम्हाला समहाव जॉब मिळत नाहीये, व्हॉट विल यू डू. मला काहीतरी तर तुमच्या रोजगारासाठी किंवा तुमच्या उदरनिर्वाहासाठी करावं लागणार आहे. सो स्टार्टअप टू माय माइंड इज अ व्हेरी गुड ऑप्शन. अगदी काहीच नाही तर मी अगदी साधं जे काही नसताना मी माझं सांगतो होता. आय एम टॉकिंग ऑफ 1978 and 80 when there was no mobile phones. तेव्हा लोक काय करायचे, ट्युशन घ्यायचे, घरगुती ट्युशन घ्यायचे, गाण्याचे क्लासेस घ्यायचे. तुम्ही एखादं चांगलं इन्स्ट्रुमेंट शिकवू शकता लोकांना. आज कितीतरी लोकांचे ऑनलाईन म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे क्लासेस आहेत, कितीतरी लोकांचे, दे आर मेकिंग मनी. तर तुमच्याकडे स्किल कुठले असेल चांगल्यापैकी, तर ते तुम्ही ताबडतोब मॉनिटाईज करू शकता. आता एक होईल, ठीक आहे की तुम्ही खूप मोठं यश मिळणार नाही याच्यामध्ये, पण तुमचा उदरनिर्वाह सुरू होईल. ऍटलिस्ट तुम्हाला मार्केटमध्ये जाता येईल, तुम्हाला काहीतरी आपण करतो याचं समाधान तर मिळेल, तुम्हाला मार्केट तर कळेल. नोकरीची वाट बघत बसाल तुम्ही आणि नोकरीच नाही तर मी करणार काय, घरात बसून बसून. त्याच्यापेक्षा मी स्ट्रॉंगली सांगेन मुलांना, तरुणांना, तरुणींना काहीतरी बघा. म्हणजे जवळजवळ तुम्ही लिस्ट काढली ना, आज सिंपल करा गुगलमध्ये की विथ 0 कॅपिटल, अक्षरशः 0 कॅपिटल मी काय काय स्टार्टअप सुरू करू शकते, एक लिस्ट काढा. तुम्हाला किमान 500-600 अशा गोष्टी मिळतील, 500 ते 600 गोष्टी ज्या जगभर लोक करतायत. आणि विचार ऑल स्टार्ट फ्रॉम 0 कॅपिटल.
झिरो कॅपिटल म्हणजे याच्यात इन्व्हेस्टमेंट काय, एक मोबाईल फोन किंवा एक लॅपटॉप, एवढेच इन्व्हेस्टमेंटवरती लोक काम करतात. अनेक उद्योग आहेत खरं तर असे. एका बाजूने आपण बघतोय की ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलंय हे सगळे शहरी जॉब्स आहेत किंवा शहरी व्यवसाय आहेत, पण ग्रामीण भागातल्या काही जनतेला किंवा महिलांना जर व्यवसायात यायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? बघा, थोडंसं येस की शहरात राहणाऱ्या लोकांना एक स्लाइट ऍडव्हान्टेज असा असू शकतो की बाबा त्यांना मार्केट माहिती आहे, त्यांना कम्युनिकेशन चांगलं आहे त्यांचं, किंवा दे आर एबल टू टॉक टू लॉट ऑफ पीपल, कारण शहरामध्ये गर्दी खूप आहे, जास्त लोक आहेत. तो थोडासा डिसएडव्हान्टेज वाटेल आपल्याला, पण अगेन टेक्नॉलॉजीमुळे तो डिसएडव्हान्टेज राहिलेला नाही. आज ग्रामीण किती रिमोट बंदी एखादी टीचर असेल समजा किंवा एक बाई आहे, ती चांगलं जर शिकवू शकत असेल तर ती तिच्या युट्यूब थ्रू ती जगभर शिकू शकते. सो मला असं वाटतं की असं ठीक, अगेन आय डोंट डिस्प्यूट की ग्रामीणमधल्या लोकांना आणि शहरातल्या लोकांना ऍडव्हान्टेज असा डिफरन्स आहे, डिफरन्स आहे, नो डाऊट अबाउट इट. पण ग्रामीण भागामध्ये तसं लाईफस्टाईल किंवा लिव्हिंग कॉस्ट पण कमी आहे ना, कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे. तर तुम्हाला तिथे काय खूप जास्त पैसे कमवायची गरज नाही. आज मुंबईमध्ये राहणं किंवा पुण्यामध्ये राहणं, शहरात राहण्याचे कॉस्ट जास्त आहे. सो ते सगळं बॅलन्स आउट होतं. पण अगेन ॲज आय सेड की आय डोंट वॉन्ट टू डिस्कार्ड द इश्यू. हा इश्यू आहे ग्रामीण भागातल्या तरुणांना किंवा बायकांना किंवा पुरुषांना थोडा कॉन्फिडन्स कमी असतो, कदाचित असू शकतो, पण आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे ते पण राहिलेलं नाही. ओके, पण आपण जर पाहिलं व्यवसायाकडे बघायचा दृष्टिकोन असेल तर व्यवसाय सुरू केला म्हणजे पैशाची बरसात होते. मला असं वाटतं हा गैरसमज जो आहे तो थोडासा बाजूला केला आणि आपल्या कामात जर सातत्य ठेवलं तर आपण आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. अर्थात यशस्वीतेचे पॅरामीटर्स काय आहेत तेही आपण एकदा चेक केले पाहिजेत. या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने सर आज तुम्ही इथे आलात आणि इतके महत्वाच्या पण असं म्हणतायत की छोट्या छोट्या का असेल पण अतिशय महत्वाच्या अशा विषयांवर गायडन्स आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.